आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात गॅजेट्स आपल्या आयुष्यात अविभाज्य भाग बनले आहेत. कम्प्युटर, स्मार्टफोन, टॅबलेट, हेडफोनशिवाय आपला दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही. काम असो किंवा करमणूक, यूट्यूब, रील्स, शॉर्ट्स यामुळे युवकांचा स्क्रीन टाइम झपाट्याने वाढतोय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर जवळपास 24 तास ऑनलाईनच असतात. तुमचाही दिवस फोनने सुरू होतो आणि फोननेच संपतो, बरोबर ना? मात्र या सततच्या वापराचा धोका आता समोर येतोय. गॅजेट्समुळे कानावर सतत आदळणारा मोठा आवाज श्रवणशक्तीसाठी घातक ठरू शकतो. विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये हा धोका अधिक असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालंय. अमेरिकेत झालेल्या अभ्यासानुसार सुमारे 17% किशोरवयीन मुलांना श्रवण दोषाचा धोका आहे आणि जागतिक स्तरावर हा आकडा तब्बल 1.1 अब्जांपर्यंत जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. म्युझिक प्लेयर्स आणि हेडफोन्सचा अतिवापर, मोठ्या आवाजातील बँड प्रॅक्टिस, म्युझिक शोची तयारी आणि सतत आवाज करणारी खेळणी या सर्व कारणांमुळे कर्णबधिरपणाचा धोका वाढतोय. भारतातील प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांनाही हेडफोन्सच्या अतिवापरामुळे श्रवणदोष झाल्याचे सांगितले जातंय. म्हणून पुढच्या वेळी हेडफोन्स लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याआधी थोडा विचार नक्की करा, कारण आवाजाचा अतिरेक आयुष्यभराची शांतता देऊ शकतो.